लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जीवाने नंदिनीसाठी प्रेशर कुकरवर एक मेसेज लिहिलेला असतो, मिस चकाचक बाई तू आणि मी म्हणजे प्रेशर कुकर आणि त्याची सिट्टी। ज्याप्रमाणे प्रेशर कुकरवर प्रेशर पडल्यानंतर सिट्टी ही उघडून त्यातलं प्रेशर कमी होतो, त्याचप्रमाणे मी देखील तुझ्यावरचा प्रेशर सिट्टी प्रमाणे दूर करेल। आता तू कपाट उघडून बघ। आणि नंदिनी देखील कपाट उघडून बघते तर तिला मात्र खूप आनंद होतो। त्यानंतर आपण पाहतो काव्य ही आपल्या भोक्याशी बोलत असते आणि हे दृश्य पाहून वसुंधराने राम्याला मात्र अतिशय राग आलेला असतो आणि वसुंधरा ही राम्याला बोलते या भोक्याचं काहीतरी करावंच लागेल। आणि त्यावेळेस राम्या ही मोठी कातर घेऊन येते आणि काव्य ही भोक्यापासून दूर गेल्यानंतर त्या भोक्याला कापून टाकते आणि काव्य ही भोक्याचा शोध घेत असते तेव्हा तिला भोका मिळत नाही आणि ती अतिशय दुःखी होते। त्यानंतर आपण पाहतो काव्या, माननी आणि पार्थ तिघेही घरामध्ये भोक्याचा शोध घेत असतात आणि त्यावेळेस अचानक गच्चीवरून कापूस खाली पडू लागतो आणि माननी ही विचार करते हा कापूस कुठून पडत आहे आणि तेव्हा सर्वजण वर पाहतात तर त्या ठिकाणी राम्या आणि वसुंधरा असते आणि त्या दोघींनी मिळून काव्याचा भोका कापून टाकलेला असतो आणि तेव्हा काव्याला अतिशय राग येतो आणि ती खूप जोरात राम्या म्हणून ओरडते आणि तेव्हा राम्या देखील घाबरते। आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य ही कशा प्रकारे राम्याला धडा शिकवणार हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे। लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।